आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित भाई शाह यांचा दौरा आहे। काल नागपूर आणि संभाजीनगर, आता नाशिक आणि नंतर कोल्हापूर अशा ठिकाणी दौरे आयोजित केलेले आहेत। जवळपास 4 विभाग यामध्ये कव्हर केले गेलेले आहेत। या 4ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत, प्रामुख्याने जिल्हा अध्यक्ष, जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुक्यातील पदाधिकारी, आमदार आणि खासदार, जिल्ह्याच्या रचनेप्रमाणे जवळपास 800 ते 1000 कार्यकर्त्यांना एकत्र करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचं सरकार आणण्याच्या दृष्टीनं मोदीजींनी मार्गदर्शन केलं आहे। आणि लोकांचा उत्साह, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आम्हाला खात्री आहे की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीए नक्कीच महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा ध्वज फडकविल, अशी आम्हाला या बैठकीनंतर खात्री झाली। 2 महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचा सुपडा साफ झालाय। 8 ते 10 जागांवर घसरण झाली। मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये